मैदानाच्या आतमध्ये पाहतोय वासुंद्री विपक्ष आपली संघ पहिला चेंडू फ्रंट फुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न दिशा दिल्या डिस्केल क्षेत्रामध्ये चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतं चेंडू जाईल सी मार्शा फार लॉंग लीड लागले चौकार प्रयत्न अगदी महिन्याच्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आपली संघ जरूर एक हरला असला तरी दुसरा आपली संघ मात्र मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करतोय एक प्रमुख गोलंदाज वासुंद्री संघाचा विकास वरती हल्ला चढवलाय तर पुन्हा एकदा फुल ओव्हर लाईनचा चेंडू होता दिशा दिल्या अगदी एक चौकारला त्यानंतर मात्र स्ट्राइक रोटेट करण्याचं काम फलंदाच्या माध्यमातून केलं होतं कारण सलामीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय बंटी आणि महेशला बंटीने मात्र चांगली कामगिरी केली आतापर्यंत पाहायला गेलं तर पहिल्या चेंडूवरती चौकार आणि दुसऱ्या चेंडूवरती मात्र सिंगल रोटेट केली गेली आहे 4 षटकांचा सामना आणि 4 षटकांच्या सामन्यामध्ये कुठेतरी 50+ धावा करणं फार योग्यता असेल कारण का या क्रीडांगणाचा जर विचार केला तर चेसिंग करणारा संघ नेहमी जिंकत असतो आणि त्या अनुषंगाने कुठेतरी प्रथम फलंदाजी करत असताना धावांचा डोंगर मात्र रचावा लागेल बॅट पुन्हा एकदा बॅकफूट लावून खेळण्याचा प्रयत्न आउट ऑफ द ऑफचा चेंडू रिलीज केला त्या अनुषंगाने मात्र पंचांनी घोषित केला वाईडच्या स्वरूपाने धावसंख्या पुढे जाताना पाहतोय 6 आकड्यावरती विकास जाधव एक मोठं नाव या विभागामधील फलंदाजी असेल गोलंदाजी असेल अष्टपैलू खेळाडू दरम्यान पुन्हा एकदा बॅटला मखमली स्पर्शवर डायरेक्ट हिटची संधी आहे परंतु यष्टी रक्षक पंकजच्या माध्यमातून होत आहेत चुका अगदी यष्ट्यांना जर चेंडू स्पर्श केला असता तर नक्कीच फलंदाज मात्र बाद झाला असता पण अशा प्रकारचं चित्र न घडता कुठेतरी अति घाई मशानात जाई अशा प्रकारचं चित्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय स्टंपिंग करण्याच्या नादामध्ये कुठेतरी स्टंप आणि बॉल मध्ये संपर्क झाला नाहीये आणि त्या अनुषंगाने मात्र विकेट मात्र महत्वाची गमावली गेली आहे दरम्यान पुन्हा एकदा बॅकफूट लावून खेळण्याचा प्रयत्न केलाय काळी क्षेत्र जरूर निवडलं गेलाय चेंडू मात्र थांबणार नाहीये सीमा रेषा पार चौकार आतापर्यंत बघा पाहायला गेलं तर 5 चेंडू फेकले गेलेत विकास जाधव यांच्या माध्यमातून धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते धाव फलकावरती 10 आकड्यावरती एक महत्वाची विकेट मात्र प्राप्त केली आहे एक चांगला गोलंदाज आणि चांगल्या गोलंदाजाच्या माध्यमातून आपल्या संघासाठी चांगलं कार्य करण्याचा प्रयत्न केला जातोय बंटी मात्र सर्व त्याच्या बॅटमधून एक चौकार पाहिला त्यानंतर महेशने सुद्धा एक चौकार पाहिला त्यानंतर तंबूच्या अक्षराला मात्र जावं लागला पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय सलग 4 दिवस आपण पाहणार आहोत कृष्णा केने सर असतील शाकिब पावले असतील नामांकित पंच आहेत आणि तेवढीच मानाची आणि सन्मानाची आपण स्पर्धा पाहतोय तर पुन्हा एकदा खोलवा टप्प्याचा चेंडू आहे दिशा दिली आहे स्ट्रेट डाईव्हचा फटका चेंडू मात्र थांबणार नाहीये सीमा रेषा पार चौकार फ्लातून जरूर पंचांचा षटक समाप्तीचा इशारा येतोय आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 14 आकड्यावरती
जरूर पहिल्या षटकामध्ये अगदी पाहायला लागला तर डबल डिजिट अंकामध्ये जाऊन पोहोचली धावसंख्या. एका विकेटचं जरूर पतन झालं, परंतु प्रत्येक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर एक चौकार जरूर खेचून आपल्या संघाला एक चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवण्याचं काम करतोय. मागील सामना अगदी पाहायला लागला तर दुसऱ्या फेरीतील पहिला सामना सिद्धिविनायक आपटी विपक्ष एसकेडीसी सांगोडे संघ. 2 चेंडूमध्ये 3 धावेंची आवश्यकता असताना अखेरला डॉट चेंडू आपण अगदी पाहिला. त्यानंतर एका चेंडूमध्ये 3 धावेंची आवश्यकता असताना सहजरित्या सामना जिंकला गेला एसकेडीसी सांगोडे संघाने. एबीने मात्र जरूर जागा बनवली आणि फक्त फेकून दिला लॉंग लेग मध्ये. त्यानंतर विजयी संपन्न करून अर्थातच 2 फेरीमध्ये सांगोडे संघाने मात्र विजय प्रयस्त केला. परंतु हरकत नाहीये, सिद्धिविनायक आपली संघाचा सुद्धा चांगला खेळ आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. दूरवरूनचा प्रवास, कारण का अनेक संघांचा विचार केला तर या क्रीडा नगरीवरती खेळण्यासाठी उत्सुक असतात. जेव्हा जेव्हा या क्रीडा नगरीवरती जेव्हा स्पर्धा घडवली जाते अनेक 70 ते 80 टीमचे मात्र कॉल आयोजकांना येत असतात, परंतु त्यातून 32 टीम सिलेक्ट करणं फार कठीण असतं. त्या 32 संघांना मात्र संधी देण्यात आली आहे. दरम्यान पुन्हा एकदा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, अगदी ब्लॉकड मध्ये चेंडू ठेकला गेलाय. सुरेख डिलिव्हरी, सरप्राईज डिलिव्हरी अगदी पाहतोय आपण ऋतूच्या माध्यमातून. पहिल्याच चेंडू निर्धाव फेकला गेलाय. धाव संख्या स्थिर पाहायला मिळते 14 आकड्यावरती. एक अनुकूलता आणि एक प्रयास करणारा हा गोलंदाज आपण नौखा गोलंदाज पाहतो मैदानाच्या आतमध्ये. मागील हंगामामध्ये जरूर ऋतूला आपण 12वा प्रतिनिधी मधून या संघामधून खेळताना पाहत होतो, परंतु आज एक चांगला गोलंदाज म्हणून या संघामध्ये कार्यरत पाहतोय. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेनचा डिलिव्हरी होती, अगदी बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होत नाही या निर्धाव चेंडूची वेळ सांगता. लागोपाठचे 2 चेंडू मात्र निर्धाव फेकले गेले. कुठे डॉट पर्सेंटेज जास्तीत जास्त खेळण्याचा प्रयत्न केला जातोय आई एकविरा आपटी या संघाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा काय चेंडू फेकला जातोय. चेंडू पडल्यानंतर खाली राहतो, अगदी गुडलँड स्पॉट होते चेंडू. प्रत्येक चेंडू रिलीज करण्याचा प्रयत्न केला जातोय. मागील चेंडू जर पाहायला गेला तर ब्लॉक होल मध्ये फेकला, त्यानंतर दुसरा चेंडू गुडलँड स्पॉट वरून अतिशय वेगाने भन्नाट वेगाने फेकला आणि तिसऱ्या चेंडूवरती मात्र फिंगर रोल्स केले आणि तो स्लोवर गतीने मात्र चेंडू फिरवण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये केलं जातं. लागोपाठचे 3 चेंडू मात्र आतापर्यंत डॉट फेकले गेलेत. 4था चेंडू मात्र वेगाने फेकून दिल्याचा प्रयत्न केलाय, परंतु डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक विकास जाधव त्याच्या माध्यमातून होणार नाहीये चूक. पकडला जाईल फलंदाज फेल. बिग विकेट डाऊन. बॅक टू पहिलेन. नक्कीच नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले सागर, आणि सागरसाठी मात्र सुवर्ण संधी असेल. षटकार हॅट्रिक साठी सचिन केने यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. कालच्या दिवसामध्ये सुद्धा बक्षिसांचा वर्ष आपल्याला पाहायला मिळाला आणि आजच्या दिवसामध्ये सुद्धा त्याच पद्धतीने अनेक प्रेक्षक असतील मात्र आपल्या टीम्स वरती किंवा आपल्या खेळाडूंवरती बक्षिसांचा वर्षाव करत असत. षटकामध्ये मात्र जरा एक चांगलं कार्य रितेशच्या माध्यमातून पाहिलंय. मिडम षटक या स्पर्धेमधील फेकला जाईल का, कारण का आतापर्यंत 4 चेंडू फेकले गेलेत, एकही धाव मात्र केली गेली नाहीये. दरम्यान नक्कीच अतिरिक्त धाव पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. आउट ऑफ द ऑफ चेंडूला ठेवण्याचं काम केलं, त्या अनुषंगाने मात्र वाईड पंचांनी घोषित केलाय. वाईडच्या स्वरूपाने धावसंख्या अगदी पाहायला गेलं तर 15 आकड्यावरती पाहायला मिळते. 4 षटकांचा सामना आणि 4 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा मात्र मैदानाच्या आतमध्ये जोडाव्या लागतील. दरम्यान नक्की अगदी पाहायला गेलं तर बिहाइंड द विकेट चेंडू जरूर कॅरी करण्याचा प्रयत्न केला गेलाय. अप्रतिम षटक या षटकामध्ये पाहायला मिळते रितेशच्या माध्यमातून.
पण पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, काय षटक फेकला गेला. एक वाईटच्या स्वरूपात या षटकामध्ये जरूर एक धाव फेकली गेली, अन्यथा 6 चेंडू मात्र निर्धाव फेकले गेलेत फलंदाज गोलंदाज ऋतूच्या माध्यमातून. या संघामध्ये अनेक पाहायला गेलं तर वासुंदरी संघ या विभागामध्ये एक चांगलं कार्य करत असतो. अनेक गोलंदाज असतील, अनेक युवा फलंदाज या संघामध्ये आपण पाहत असतो. परंतु या सामन्याचा या संघाचा जर विचार केला तर पूर्ण जबाबदारी विकास जाधव यांच्या खांद्यावरती असते. तोच विकास जाधव मात्र पहिल्या षटकामध्ये कुठेतरी महागडा ठरला, परंतु त्यानंतर रितेशने मात्र प्रभावित अशी गोलंदाजी केली आहे. कारण का रितेशने विचार केला तर एक धाव मात्र आपल्या गोलंदाजी ट्रॅकवरती करत असताना केली आहे. धावसंख्या स्थिर 15 आकड्यावरती. बंटीने जरूर चांगली कामगिरी केली. बंटी एक चौकाराच्या साहाय्याने बाद झाला. त्यानंतर शुभमने सुद्धा एक चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला गेला, परंतु सागर चांगली कामगिरी करत नाहीये. नक्कीच सन्माननीय पाहुणे जगदीश उजुर्ली गावचा एक उत्कृष्ट खेळाडू, विनंती असेल की आपण व्यासपीठावर देऊन स्थानापन्न व्हायचंय. जगदीश कांबेरे नवीन गोलंदाज, अर्थात तिसरा गोलंदाज ओमकारला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. वेगवान गतीचा हा गोलंदाज कशा प्रकारे गोलंदाजी करण्यात येईल काही शंका नाही आहे. रितेशने ज्या पद्धतीने गोलंदाजी केली आहे, पुन्हा एकदा बॅकफूट लावून खेळण्याचा प्रयत्न, अगदी बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होत नाही. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये, प्रत्येक चेंडू मात्र निर्धाव फेकण्याचं काम वासुंदरी संघाच्या माध्यमातून केलं जाते. कारण का अप्रतिम गोलंदाजी केली जाते. पहिल्या षटकामध्ये जरूर 14 धावा आल्या. पद्धतीने बंटी बाद झाला, त्यानंतर कुठलाही फलंदाज चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करू शकला नाहीये. दरम्यान पुन्हा एकदा स्टार्ट अँड डिलिव्हर खेळण्याचा प्रयत्न, परंतु अफलातून क्षेत्ररक्षक रितेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. पर मिळेल एकच धाव. एका धावेने मात्र धावसंख्या पुढे सरकताना आपण पाहतोय. आई एकविरा आपटिया संघाची 16 आकड्यावरती. तिसरा षटक मार्गस्थ असताना अजूनही मात्र मोठे फडके मात्र किलो दिले जात नाहीये. चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल, आक्रमकता दाखवावी लागेल, कारण की समोर चांगला संघ आहे आणि त्या संघासमोर कुठेतरी चांगली फलंदाजीची आवश्यकता आहे. लाऊड अपील करण्याचा प्रयत्न केलाय, पंचांवरती दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु पंच तेवढ्या ताकदीने तेवढ्या सक्तीने मात्र डिसिजन देत आहेत. धावसंख्या स्थिर 16 आकड्यावरती. एक अनुकूलता असलेला हा गोलंदाज कुठेतरी जास्त प्रकारे अभ्यासक्रम या संघाच्या माध्यमातून केला असावा, अशा पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये खेळ करताना आपण पाहतोय. वासुंदरी संघ कालचा दिवस सुद्धा गाजवून सोडला. अर्थातच एकदाच पण वासुंदरी संघाने एका ट्रॉफीवरती नाव कोरलं गेलंय आणि इन ऍक्शन मध्ये आज संध्याकाळच्या सत्रामध्ये पहिली सेमीफायनलची मॅच आपण पाहणार आहोत. दरम्यान पूर्ण बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉल मध्ये प्रॉपर संपर्क नाहीये. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक पोहोचतोय शैलेश. शैलेशने उत्कृष्ट झेल पकडलाय. फलंदाज फेल, बॅक टू डगआउट. अफलातून गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण ओमसाई वासुंदरी संघाच्या माध्यमातून. या सामन्याचा विचार केल्यानंतर नक्कीच डॉट पर्सेंटेज मात्र जास्तीत जास्त खेळण्याचा प्रयत्न आई एकविरा आपल्या संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय. दरम्यान पुन्हा एकदा कोलवट टप्प्याचा चेंडू, अगदी पाहायला गेला तर काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये, प्रत्येक षटकामागे जास्तीत जास्त डॉट चेंडू फेकले जातात. कुठल्याही फलंदाज मात्र चौकार षटकार मारू दिला जात नाहीये. 3 षटकांचा वावगे खेळ समाप्त झाला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 16 आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये विकास जाधवने
14 धावा खर्च केल्या. त्यानंतर रितेशने मात्र दुसऱ्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 1 धाव खर्च केली आहे आणि तिसऱ्या षटकामध्ये ओमकारने सुद्धा त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून अफलातून गोलंदाजी केली आहे. त्याने सुद्धा 1 धाव खर्च केली आहे. अशा संघाचा जर विचार केला तर उर्वरित मात्र एक शिल्लक असेल. त्या षटकामध्ये कुठेतरी 25+ धावा मात्र आपली संघाला जोडाव्या लागतील, अन्यथा हा सामना मात्र वन साइड होत काही शंका नाही आहे. समोरच्या संघामध्ये विकास जाधव सारखा एक बलाढ्य फलंदाज असताना त्या संघासमोर आपल्याला संघाला चांगली कामगिरी मात्र करावी लागेल. शेवटचे षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज झाला फिरकीपट्टू अर्थातच राम जाधव. प्रबल दावेदार असलेला हा गोलंदाज आपण पाहतोय राम जाधव. फिरकीचा जादूगार असलेला हा गोलंदाज पहिला चेंडू खोलवा टप्प्याचा चेंडू पाहतोय. दूरवरून क्षेत्ररक्षक विकास जाधव चेंडू पर्यंत पोहोचतोय. मात्र चांगल्या रनआउटची संधी निर्माण झाली आहे आणि मात्र नॉन स्ट्राइक एटचा फलंदाज स्वतःची विकेट सॅक्रिफाईस करतोय. फलंदाज बाद. करणारा विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचं. लगेच टॉस केला जाईल. इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणं प्रत्येक संघाला सक्ती असेल याची नोंद घ्यायची. एखाद्या संघाचा कर्णधार जर इनिंग ब्रेक मध्ये ते उपलब्ध नसेल तर मात्र त्या संघाला पॅनलाइज केला जाईल याची नोंद घ्यायची. कारण पहिल्या दिवसापासून ही मानाची आणि सन्मानाची आपण स्पर्धा पाहतोय. या स्पर्धेचे काही नियम आहेत ते सर्व संघांना मात्र सेम असतील यात काही शंका नाहीये. इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणं फार गरजेचं असेल आणि त्या अनुषंगाने शेवटचा एक ऑफिशियल वॉर्निंग कॉल असेल. पीसी संघ त्यांचं फाईट करेल रायते संघ. पीसी संघाचा कर्णधार इथे उपस्थित झालाय. रायते संघाला विनंती असेल की आपण कर्णधाराला पाठवायचा आहे. केल्याचा प्रयत्न अगदी पाहायला गेला तर शेवटच्या क्षणी शैलेशच्या माध्यमातून होते चूक आणि चेंडू जाईल सीमारेषा पार चौकार. चौकार पाहतोय. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले 22 आकड्यावरती. रायते संघाला एक विनंती असेल की आपण कर्णधाराला पाठवायचं. दरम्यान पुन्हा एकदा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. डाऊन दी बॉल. राम जाधव जरूर येत असताना अगदी पाळगला तर ओमकारच्या माध्यमातून जी चूक घडली तिथे मात्र सहजरित्या आमच्या माध्यमातून जरूर चुका घडतात पाहत आहोत. या षटकामध्ये जर विचार केला तर एकंदरीत कृष्णा केने सर रामने मात्र जास्तीत जास्त धावा खर्च केलेत. खराब षटक नक्कीच रामच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये विकास जाधववरती जो हल्ला चढवला त्याच पद्धतीने मात्र हल्ला चढवण्याचा प्रयत्न केला जातोय. विकेट मात्र सॅक्रिफाईस केले. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला गेला तर स्ट्राइक एंडचा फलंदाज वारंवार स्ट्राइक घेण्याचा प्रयत्न करतोय, परंतु त्याच्या बॅट मधून सुद्धा अजूनही मोठे फडके मात्र
पाहायला मिळत नाहीये. धावसंख्या स्थिर 24 आकड्यावरती. अजूनही मात्र एक चेंडू शिल्लक असेल. या पूर्वार्धामधील खेळाचा अंत जरूर होईल. तत्पर धावसंख्या मात्र स्थिर पाहायला मिळते. पुढील मॅच पीसे विपक्ष रायते. पीसे संघाचा कर्णधार इथे उपस्थित झाला. रायते संघाला विनंती असेल की आपण कर्णधाराला पाठवायचं आहे. दरम्यान सूर्य एक चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण होते. तत्पर पंचांचा षटक समाप्तीचा इशारा येतोय आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 24 आकड्यावरती आणि 25 धावांचा पाठलाग करावा लागेल. प्रति षटकामागे 6.25 च्या सरासरी धावसंख्या मेंटेन करावी लागेल. आजच्या दिवसातील आणि या स्पर्धेतील सर्वात धावसंख्या कमी असणार हा तसेच रायते गावचे उत्कृष्ट फलंदाज मिशाम पवार यांना सुद्धा विनंती असेल की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय. दरम्यान टॉस केला जाईल. पीसे विपक्ष रायते संघ. नक्कीच दोन संघांदरम्यान टॉस केला होता. एका बाजूने पाहायला गेला तर रायते संघाने एका बाजूने असणारे पीसे संघ या स्पर्धेचे करता धरता अर्थ सचिन केर यांच्या माध्यमातून टॉस केला जाईल. नक्कीच हेडीचा कॉल केलाय. टॉस मात्र जिंकलाय अर्थातच रायते संघाने. रायते संघाला विनंती असेल की जरूर आपण टॉस जिंकलाय. टॉस जिंकून प्रथम डिसिजन काय करायचंय. नक्कीच डिसिजन पेंडिंग ठेवलाय. धन्यवाद निलेशजी गायकर. पुन्हा एकदा सर्वांचा मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. श्रीराम स्पोर्ट्स कोंढेरे आयोजित जितेंद्र साहेब डाकी चषकामध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. पुढील मॅच मदांच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. एका बाजूला रायते त्यांच्या विपक्ष संघ असेल पीसे. रायते संघाने टॉस जिंकला. प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारला. आमंत्रित केले फलंदाजीसाठी पीसे संघाला. पीसे संघ आपण सज्जरा विनय वेलकम. आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. आमचे मित्र महेशजी आपटीचे ते देखील पुनश्या मॅच मध्ये आपण पाहू शकता. त्यांना देखील चांगला खेळ करतात. परंतु धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली ती म्हणजे 24 जिंकण्यासाठी 25 धावांची आवश्यकता असताना सलामीची जोडी मधाच्या आतमध्ये कुणाल आणि त्याच्या सोबतीनं विकास जाधव अर्थातच गुड्डूला गोलंदाज. ओ इथे मात्र स्किट झालेत. थोडेसे आपण शरीराला जपून खेळायचं आहे. कॉन्क्रीटची विकेट अनुषंगाने शूजचा जो सोल असतो तो देखील मजबूत असणं गरजेचं. बाजूलाच मातीची पीच देखील आहे परंतु लेदर क्रिकेट साठी बनवली गेली. स्वर्गीय निर्मलाताई पाटील क्रीडांगण आपण पाहतोय जे आम्हाला लाभलंय. आमचे या विभागाचे दमदार नेतृत्व विजयदादा पाटील यांच्या माध्यमातून आणि सातत्याने या क्रीडांगणाचा कायापालट ते करत असतात. त्या अनुषंगाने इथे मात्र आपण थोडस शरीराला जपून खेळणं गरजेचं. पहिला चेंडू आपण पाहिला तर भरधाव वेगाने या ठिकाणी मात्र गोलंदाज गेले होते. आकाश आणि स्किट झाले. त्या अनुषंगाने
पुनशा व्यत्यय मॅच मध्ये लगेचच मॅच देखील चालू होईल. चला मॅच ऑन देखील होईल कारण की जास्तची दुखापत नाहीये, फक्त शूज चेंज केले जातील आणि लगेचच मॅचला देखील सुरुवात होईल. मेक्षाम वेलकम, आपलं देखील सरचे हार्दिक स्वागत असेल. बऱ्याच वर्षांनी त्यांची देखील भेट. हो इथे मात्र फक्त दिशा देण्याचं कार्य झालं होतं. क्षेत्ररक्षक सज्ज आहेत, शॉट्स पेरला गेला, अप्रतिम झेल, फलंदाज फेल, पहिला चेंडूवरती विकेटची प्राप्ती, कुणाल शून्यावरती बाद. पहिल्या चेंडूवरती विकेट प्रस्थापित करून देतोय शैलेशला. आपण पाहतोय नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये. पहिला फलंदाज कुणाल होते आणि कुणाल बाद झाले आणि कुणाल नंतर आता मात्र शैलेशला आपण मधाच्या आतमध्ये पाहतोय. चांगली रणनीती, चांगली कामगिरी करणं गरजेचं असेल आता मात्र दोन्ही बॅटर्सला. गोलंदाज तयार, पुन्हा आकाशला आपण पाहतोय. हो इथं मात्र इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न आहे. डीप पॉइंटच्या दिशेने चेंडू भरता वेगाने जातोय. आउटफील्ड फास्ट, चेंडू फरार होतोय सीमारेषा पार. दणदणीत कडकडीत चौकार. चौकारांना पुन्हा एकदा मॅचला या ठिकाणी मात्र सुरुवात होईल. चांगली सुंदर असं या ठिकाणी मात्र ही स्पर्धा आपण पाहतोय. सुंदर असं एक क्रीडांगण पिसे डॅमच्या अगदी नदीच्या बाजूला गजबजलेलं सुंदर क्रीडांगण आहे. आणि एकविरा देवीचं देखील दर्शन देखील या ठिकाणी मात्र आज मंगळवार आणि आगरी कोळ्यांची कुलस्वामिनी आणि महाराष्ट्राची कुलदेवता एकविरीला देखील नमन करूयात कारण की आज आईचा दिवस आहे आणि ती स्पर्धा देखील तितकीच महत्वाची. गोलंदाज तयार हो, पुन्हा इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता, धावबाची संधी असेल परंतु गुडरा निमित्त विकेट. नवीन पाटर मध्ये आतमध्ये आपण पाहिलं तर शैलेशला आपण पाहतो आणि चांगली बॅटिंग देखील आपल्याला पाहायला मिळाली. बॅक टू बॅक दोन चौकार आले, तदनंतर मात्र ही सिंगल अतिशय वेगाने धावफलकावरती जोडले. माफक असं लक्ष 25 धावांचं आणि त्याचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. गोलंदाज तयार पुन्हा हो इथे मात्र विकेट केला. मिड विकेट बॉन्डी लाईनच्या बाहेर चेंडूला फेकून दिलाय. विकास जाधवच्या बॅट मधून ब्लास्ट. वासुंद्री गावाचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड स्ट्रोक षटकार.
हो पुण्याच्या इथे मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. गॅप शॉट सिलेक्शन आहे. यस त्या ठिकाणी प्रेक्षक आहेत. चेंडू जाईल वन बाउंस ओव्हर द लाईन सीमारेषा पार. षटकारा देतात नंतर मात्र हा चौकार. म्हणजे 19 मेघश्याम वेलगम. बेक्षम देखील भरपूर दिवसांनी आम्हाला मिळालेत, कारण की ज्यावेळेस मांडा प्रीमियर लीग झाले होते त्यावेळेस मात्र एनजी स्पोर्ट्स कोंढेरी संघाचे ऍज अ आयकॉन प्लेअर ते होते आणि बरेच वर्ष क्रिकेट पासून थोडेसे दूर होते, परंतु पुनश्चा इथे मात्र जॉईंट होतात आपल्या संघाच्या माध्यमातून. आपलं देखील मेघश्याम वेलकम असेल. स्वीच शीट केला. हो क्या बात आहे, कमालीचा स्ट्रोक आहे. या फटक्यासाठी क्षेत्ररक्षक होते परंतु चेंडू जातोय सीमारेषा पार. दणदणीत कणकणीत चौकार. हा फटका देखील लाजवाब आणि हा जाईल देखील दणदणीत कणकणीत चौकार. आणि हा सामना जिंकला ओम साई वासुंद्री या संघाने. ओम साई वासुंद्री या संघाचं खूप खूप अभिनंदन. हार्ड लक टफ लक आणि या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल आई एकविरा स्पोर्ट्स आपटी संघाचं भरभरून कौतुक. चला रायते संघ इन ऍक्शन मध्ये आपण पाहणार आहोत. लगतच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. या मॅचचा हिरो शैलेश, ज्यांनी 17 धावांची आक्रमक गेली साकारली. शैलेशला